गिरणी कामगारांना मुंबईत कशी आणि कुठे घरं उपलब्ध करता येतील याचा आढावा घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाडाला दिलेत। एनटीसी खटावसह काही गिरण्यांची जमीन अद्याप कामगारांच्या घरासाठी उपलब्ध झालेली नाही। अशा गिरण्यांच्या जागांचा शोध घेण्याचंही सांगण्यात आलं। कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणार असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले। शिक्षकाचं काम आणखी कमी करू तसंच शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पालघरच्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते। ठाण्यामधील मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर भागातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टर विरोधी भूमिका घेतली आहे। आव्हाडांनी घरावरील क्लस्टर योजनेसाठी लिहिलेले क्रमांक पांढऱ्या रंगानं पुसून टाकले। राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या पालघर दौऱ्याचा प्रोटोकॉल चुकलाय। पालघर जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला। उदय सामंत यांचं हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिपॅडवर उतरलं, मात्र प्रशासनाची तयारी दुसऱ्या हेलिपॅडवर केली होती। पालघरच्या कोळगाव पोलीस परेड मैदानावर हा प्रकार घडला। हेलिकॉप्टर दुसऱ्याच हेलिपॅडवर खाली उतरल्यानं प्रशासनाची धावपळ पाहायला मिळाली। डोंबिवली पालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीची निवडणूक उद्या होणार आहे। तब्बल 58 वर्षांनंतर उद्या थेट निवडणूक होईल। त्यामध्ये 11 जागांसाठी 2 पॅनल आणि 3 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। सुरेंद्र वाजपेयी क्रीडा संकुलात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 1929 मतदार बॅलेट पेपरवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मंत्री गणेश नाईकांनी पाकिस्तानच्या नागरिकांना इशारा दिलाय। जे पाकिस्तानचे नागरिक व्हिसा घेऊन भारतात आले त्यांनी आपल्या देशाच्या नेतृत्वानं देश सोडून जाण्याचा इशारा दिलाय। तसंच आपल्या देशातले नागरिक जे पाकिस्तानात काही कामानिमित्त गेले त्यांनी लवकरात लवकर परता असं यावेळी नाईकांनी म्हटलंय। काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची क्रूरपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली। या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनंही गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलंय। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं हाच पर्याय असा ठळक आशय असलेल्या फलकावर स्वाक्षरी मोहीम घेऊन त्याबाबत लोकमत गोळा करण्यात येत आहे। भिवंडीत हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। तसंच दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत कॅन्डल मार्च काढण्यात आला। तसंच हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पालघरमध्ये मुस्लिम बांधवांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला। यावेळी हातात काळ्या फिती बांधून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसंच दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्यावीत। शेलू आणि वांगणीतील 81,000 गृहप्रकल्पासंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी गिरणी कामगार एकजुटीनं 27 एप्रिलला मोर्चाचं आयोजन करण्यात आले। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालयावर रविवारी सकाळी 10 वाजता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस मोर्चा काढणार आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणच्या खडवलीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी शंभूदुर्ग संघटनेकडून दहशतवाद्यांच्या 7 पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। बुद्धगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलन 16 एप्रिलपासून राज्यात ठिकठिकाणी सुरू आहे। ठाण्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याखाली अनुयायांचं साखळी उपोषण सुरू होतं। या उपोषणाचा उद्या ठाणे कोर्ट नाका परिसरात विराट मोर्चा काढून समारोप होणार आहे। दरम्यान अनेक अनुयायी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत। पुणे मुंबई महामार्गालगतच्या किवळे ग्रामस्थांनी साखळी आंदोलन केलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील तुर्भेत घडली। अल्पवयीन मुलानंच डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचं उघड झालंय। हे दोघेही फोटो काढण्यासाठी तुर्भे येथील डोंगराळ भागात गेले होते। फोटो काढून झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून आरोपीनं मुलीची हत्या केली आहे। रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या मुलांनी चोरलेल्या 4,32,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी हस्तगत केल्या। दुचाकीवरून फिरण्यासाठी या मुलांनी दुचाकी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय।
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यानं मुंबईत वृक्ष संजीवनी अभियान राबवत 11 दिवसात 808 झाडांना कॉन्क्रीट मुक्त केले. तसंच झाडांना ठोकलेले खिळे, पोस्टर आणि वायर असे मिळून 3945 सामग्री ताब्यात घेतली आहे. झाडांच्या खोडाभोवती काही मीटरचा भाग मोकळा सोडण्यात आला. तिथं व्यवस्थित कठडा बांधून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली. 15 एप्रिलपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या बृहत सूचीवरील 265 घरांच्या सोडतीतील गैरप्रकाराची चौकशी अखेर पूर्ण झाली. चौकशीचा अहवाल दुरुस्ती मंडळाकडून म्हाडा प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार 49 विजेते अंतिमतः पात्र ठरले. या विजेत्यांवर बनावट कागदपत्र सादर केल्याचा ठपका होता. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यापुढे कोर्टाचं काम या इमारतीतून चालणार आहे. कोर्टाची नवीन इमारत 8 मजली आहे. इमारतीत दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची पार्किंग भूमिगत करण्यात आली आहे. मुंबईतील अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यात छोट्या बसेसची खरेदी करावी. त्यासाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या एनकॅपच्या निधीचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह इथल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छोट्या बसेसची संकल्पना मांडली होती. ठाण्यात श्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिराचं आयोजन केले. उद्या वागळे इस्टेट येथील मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांना रक्तदान शिबिरात सहभागी होता येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चला वाचू या सुट्टीतील वाचनालय हा उपक्रम हाती घेतलाय. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी आणि तसंच त्यांच्या वाचनात खंड पडू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शालेय इमारतीत हे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. तर 2 मे ते 12 जून दरम्यान 25 वाचनालय सुरू राहणार आहे. मुंबईतील गोखले उड्डाणपूल महिना अखेरपर्यंत खुला होणार आहे. या पुलाचं मुख्य बांधकाम 100% पूर्ण झाले तर उर्वरित सर्व काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं. या पुलाचं बांधकाम 95% पूर्ण झालंय. या पुलाची उर्वरित कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या पुलाची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केलेली आहे. शहापूरमधील भारंगी नदीची लोकसहभागातून स्वच्छता केली जाते. नदीतून गाळ काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे. मागील 50 वर्षापासून नदीतील गाळ काढला नव्हता. आता नदीची स्वच्छता होणार असल्यामुळे नदीला अचानक येणाऱ्या पुरापासून शहापूरकरांची सुटका होणार आहे. अंबरनाथमध्ये वन विभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे वन विभागानं पालिका ठेकेदार कंपनी आणि जेसीबी ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल केला. तसंच या प्रकरणामुळे पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी पूल तुर्तास वाहतुकीसाठी खुला आहे. पूल शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि पूल वाहतुकीसाठी बंद करण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे MMRDAला पूल बंद करता आला नाही. MMRDAचे अधिकारी आणि प्रकल्प बाधितांची सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत MMRDA तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. LTT सहरसा अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. 2 मे पासून ही साप्ताहिक सेवा सुरू करेल. LTT वरून दर शुक्रवारी ही गाडी 12 वाजता सुटेल तर सहरसावरून ही गाडी 4 मे पासून दर रविवारी पहाटे 4:20 सुटेल. महारेरानं घर खरेदीदारांना एकूण 912 कोटी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यापैकी 222 कोटी 13 लाख वसूल झाले तर 689 कोटी 98 लाख रुपये वसूल होणं बाकी आहे. यापैकी 684.56 कोटी हे मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या 6 जिल्ह्यांकडे बाकी आहेत. मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील म्हाडाच्या वसाहतीमधील इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. दरम्यान प्रकल्प वेगानं पूर्ण व्हावेत म्हणून गृहनिर्माणच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. भारतातील रोजगार झपाट्याने वाढला आहे. भारतात काम करणाऱ्या वयाच्या लोकसंख्येपेक्षा रोजगार अधिक वाढल्याची माहिती आता समोर आली आहे. जागतिक बँकेने याबाबत अहवाल सादर केला. तसंच 2024 ते 25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत शहरी भागातही रोजगार वाढल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे. गणेशोत्सव 2025 पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना मंडपाकरिता मोफत जागा देण्यात येणार आहे. तसंच मूर्ती घडवण्यासाठी पर्यावरणपूरक शाडू माती मोफत देण्यात येणार आहे. मूर्तिकारांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून सहकार्य केलं जाईल असा विश्वास उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिलेला आहे.
राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्यापूर्वीच ओला आणि रॅपिडो अशा खासगी सार्वजनिक वाहतूक संस्थांनी ही सेवा मुंबईत सुरू केली आहे। सुरक्षा मानकांचं उल्लंघन करून ही सेवा मुंबईत सुरू आहे। एकट्यानं प्रवास करणाऱ्यांना सुलभ वाहतूक सेवा मिळण्यासाठी राज्य शासनानं काही दिवसांपूर्वी ई बाईक टॅक्सीला अटी शर्तींसह परवानगी दिली आहे। त्यानुसार 21 एप्रिलला GR जारी करण्यात आला होता। परिवहन विभाग याबाबत नियमावली तयार करत आहे। तर ही सेवा सुरू करण्यासाठी संस्थांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे। ठाण्यासह घोडबंदर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याची कामं 20 मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांना दिलेत। तसंच जी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करावीत अशी सूचनाही त्यांनी केली आहे। उद्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक आज दुपारपासूनच सुरू झालाय। मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत विद्याविहार ते ठाणे दरम्यान दुरुस्तीची कामं सुरू असतील। तर हार्बर मार्गावर सकाळी 11:30 ते 5 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे। यावेळी हार्बरची वाशी बेलापूर पनवेल सेवा रद्द असेल। मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या पालघरमधील सोनूपंत दांडेकर महाविद्यालयात हे केंद्र सुरू केलं जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे। 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा तर दुसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागणार आहे। लवकरच निकालाच्या तारखा जाहीर होतील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिकेनं पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे। प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनीय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून प्रशासकीय विभागातील सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं। Yeah,